सर सध्या पेट्रोल पंपाची देशातली परिस्थिती काय आहे पुरवठ्याची, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या सगळ्या संदर्भात तुम्ही काही सरकारशी तुमचं काही बोलणं चाललं झालं? असं आहे की आपल्याला सर्वांना कल्पना आहे की गेल्या काही दिवसात ऑइल कंपन्यांनी आम्हाला जो पुरवठा होतो त्याच्या पेमेंटच्या टर्म्स बदललेल्या आहेत आणि आम्हाला क्रेडिट संपूर्णतः बंद करून ॲडव्हान्स पेमेंटवर टाकलेलं आहे. हेही ॲक्सेप्ट केलं आम्ही, परंतु बँकांची सुट्टी ज्या दिवशी असते त्या दिवशी आम्ही पैसे बँकेमध्ये भरू शकत नाही व ट्रान्सफर करू शकत नाही. आता या आठवड्यामध्ये अशा आज सुट्टी आहे, शनिवारी सुट्टी आहे, रविवारी सुट्टी आहे, अशा दिवशी आम्हाला पैसे सरकारला ऑइल कंपन्यांना ट्रान्सफर करता येणार नाही आहेत आणि त्यामुळे सप्लाय होणार नाही. त्या दृष्टिकोनातून तसं अडचण होऊ नये पुरवठ्यामध्ये यासाठी आम्ही शासनाला, मुख्यमंत्र्यांच्या मार्फत शासनाला विनंती केलेली आहे. तसंच ऑइल कंपन्यांनाही पत्र दिलेलं आहे की या अशा परिस्थितीमध्ये सुट्टीच्या दिवशी तुम्ही उधारी द्यावी आणि ते पैसे नेक्स्ट बँकिंग डेला तुम्हाला आम्ही भरायला तयार आहोत. हे जर ऐकलं तर ठीक आहे, नाही ऐकलं तर मात्र परिस्थिती हाताच्या बाहेर जाऊ शकते. सद्यस्थिती नेमकी काय आहे? आज राज्यामध्ये साधारण किंवा देशभरामध्ये सुमारे 25% पंप ड्राय आहेत. देशामध्ये 1 लाख पेट्रोल पंप आहेत आणि पेमेंटच्या अडचणीमुळं किंवा थोडंसं अडवणुकीमुळं असं आम्ही म्हणू शकतो सर्व पेट्रोल पंप नॉर्मल फंक्शनिंग करू शकत नाही आहेत. त्यामुळं ज्यांचा माल येतो तो माल येईपर्यंत एखाद्या दुसऱ्या शेजारच्या पंपाचा बंद पडतो, माल संपतो आणि मग ग्राहकाची इकडून तिकडे धावपळ चालू होते आणि मग पॅनिक बाईंग सुरू होतं. तसं थोडंसं झालेलं आहे. त्यात आणखी एक नवीन भर आज अशी झालेली आहे की खाजगी कंपनी जी नायरा आहे, या नायरानी आपले दर पेट्रोलचा प्रति 5 रुपये लिटर आणि डिझेलचे 3 रुपये प्रति लिटर प्रमाणे वाढवलेले आहेत आजपासून. साहजिकच त्या नायरा कंपनीचा जो ग्राहक वर्ग आहे तो आता या सर्व नॅशनलाइज कंपन्यांच्या पंपांवरून पंपाकडे शिफ्ट होणार आहे. त्यामुळे तो एक ॲडिशनल लोड आमच्यासाठी वाढणार आहे. या सगळ्याचा विचार करता थोडंसं पॅनिक सिच्युएशन आहे आणि जर ग्राहकांनी थोडा संयम नाही दाखवला तर ते अधिक खराब चित्र होऊ शकतं. हिंदी आज की तारीख में पेट्रोल पंप को ऑल ओवर इंडिया जो भी सप्लाई आ रहा है उसके पेमेंट के टर्म्स ऑल ओवर तीनों कंपनियों ने बदली किए हैं. इनिशियली ऐसा था कि हमें एंड ऑफ द डे तक का क्रेडिट मिलता था, वो भी बंद किया है और हमें एडवांस पेमेंट पे लाया गया है. अभी ये भी एक्सेप्ट हुआ था या कुछ हद तक कुछ डीलर्स ने एडजस्ट किया था, लेकिन जब बैंक हॉलीडे आता है तो कोई डीलर के हाथ में कोई ऑप्शन रहता नहीं है और हम लोग पेमेंट कम कर नहीं पाते. डीलर्स किसी को ऑयल कंपनी को पेमेंट कर नहीं पाता. अभी आज बैंक हॉलीडे है, सैटरडे संडे बैंक हॉलीडे है और इसका पेमेंट 2 या 3 दिन पहले करना पॉसिबल नहीं है क्योंकि बैंक में पैसा जमा कर नहीं पाते. डेली कैश जो सेल होता है वो सेल बैंक में जाता नहीं है, इसलिए ट्रांसफ़र नहीं हो पाएंगे. अगर ऐसे वक्त ऑयल कंपनियों ने हमें अगर जो पुरानी तरीके से क्रेडिट नहीं दिया तो काफ़ी हद तक पैनिक होने की संभावना है क्योंकि प्रोडक्ट बाजार में आने की कोई गुंजाइश नहीं है. इफेक्ट कितना बड़ा है? अभी आज की तारीख में ये इस पेमेंट की टर्म की वजह से अराउंड 25% डिसरप्शन मार्केट में है. करीबन 25% पेट्रोल पंप ड्राई है और अगर ऐसा एडजस्टमेंट अगर कर नहीं पाए, कुछ क्रेडिट की अगर उन्होंने संभावना नहीं दी तो और मुश्किल बढ़ सकती है. इसके बारे में एसोसिएशन की कुछ बातचीत हुई है क्या सरकार से? हाँ, इसके बारे में हमने महाराष्ट्र में आदरणीय मुख्यमंत्री जी से विनंती की है कि आप
थोड़ा सेंट्रल गवर्नमेंट से बात करके कुछ राहत दिलाने की कोशिश करे। तीनों ऑयल कंपनी के डायरेक्टर मार्केटिंग को हमने लेटर लिखा है कि आप एक बैंक क्वालिटी की मैटर कंसिडर करें और मार्केट में पहले जैसा माल क्रेडिट पे दे दो। और एक ज़्यादा एडिशनल इम्पैक्ट ऐसा है कि आज से नायरा ये जो प्राइवेट कंपनी है, उस प्राइवेट कंपनी का पेट्रोल डीजल के दाम 5 रुपये और 3 रुपये से बढ़ गए हैं। तो कंज्यूमर के लिए वो प्राइवेट कंपनी के जितना भी कंज्यूमर था वो नेचुरली इंडियन ऑयल, भारत पेट्रोलियम और एचपीसी के पास डाइवर्ट होने का चांस है आज से। तो वो एडिशनल बर्डन और बढ़ेगा और थोड़ा जितना भी माल आ रहा है उसमें और पार्टनर हो जाएंगे। तो ये भी शॉर्टेज की तकलीफ बढ़ सकती है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।